प्रत्येकाने आपापली कामं जबाबदारीने जर केली असती ना तर ही परिस्थिती ओढवली नसती। का असं मी बोलतोय, कारण या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। नमस्कार, ड्रायव्हित भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वाधिक जर रोडवर चालणारी जर वाहन असतात ती 2 चाकी, 3 चाकी, 4 चाकी आणि अवजड वाहन आणि सार्वजनिक वाहतुकीमधली साधनं। पण आता काय परिस्थिती झाली, कुलाब्यापासून नवी मुंबईपर्यंत मग एसवी रोड बघा, वसई बघा, घाटकोपर बघा, LBS रोड बघा, विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड बघा, कुर्ला बघा, गोवंडी बघा, असा प्रत्येक व्हिडिओनं तुम्हाला इथे बघायला मिळेल की तिथे पाणी साचलं नाही आणि तिथून सामान्य अक्षरशः रस्त्यानं जीव मुठीत घेऊन प्रवास करतोय। का ही परिस्थिती का ओढवली? जर ह्या परिस्थितीचं गांभीर्य अगोदरच जर यांनी कळालं असतं, आपल्याला जी कामं दिली होती ती चोख केली असती ना तर ही परिस्थिती ओढवली नसती। मग तिथला नगरसेवक म्हणा, तिथला आमदार म्हणा, तिथला खासदार म्हणा, सगळे याला जबाबदार आहेत। करोडोचं टेंडर निघतं, मग हे अशी परिस्थिती का होते? ज्यावेळेला तुम्ही कुठलीही गाडी घेता, 2 चाकी असो, 3 चाकी असो, 4 चाकी असो किंवा अवजड वाहन असो, मग तिथे चालक असो किंवा मालक असो, ज्या वेळेला गाडी घेतात त्यावेळेला त्याचा टॅक्स घेतला जातो, नंतर त्याचा इन्शुरन्स मध्ये टॅक्स जातो, नंतर PUC करावी लागते, सगळ्या गोष्टीमध्ये टॅक्स जातो, रोड टॅक्स जातो, सगळ्या गोष्टीमध्ये टॅक्स जातो। नंतर हेल्मेट नाही घातलं मार चालान, सीट बेल्ट नाही घातला मार चालान, ट्रिपल सीट बसला माल चालान, चुकीच्या ठिकाणी यू टर्न मारला मार चालान, ओव्हरलोड झाला मार चालान, आणि रक्कम 100-200 मध्ये नाही, हजारोच्या स्वरूपात आहे। पेट्रोल मध्ये टॅक्स, सगळ्या गोष्टीमध्ये टॅक्स। मग अशा ही सगळी वाहन चालकांना सुरक्षित आणि चांगला रोड नको? इथे कुणाचे ना कुणाचे कामामध्ये कसूर झाली म्हणून ही परिस्थिती ओढवली। कित्येक ठिकाणी असं होतं की तिथे ड्रेनेजचं झाकण उघडं असतं, तिथे कित्येक अशी घटना घडलेत, सामान्य माणूस त्याच्यामध्ये पडल्याने अक्षरशः जीव गेलाय। मग लहान बाळ असतात, शाळेमध्ये आईचा हात पकडून जाणारे, याला सर्वस्व जबाबदार तिथली प्रशासन व्यवस्था आहे। विचार करा, या सगळ्या गोष्टीमधून टॅक्स जातो आणि पुन्हा दंड हा वेगळाच। तरी सुद्धा ही रोडची ही परिस्थिती का? तर तिथलं प्रशासन ह्याच्या समोर फेल झालंय। मोठमोठी घोषणा केली जाते की आमच्या नाले सफाई पूर्ण झाले। सरकार कुणाचंही असू द्या हो, प्रत्येक वेळेला हीच बोंबाई येतली। हेच नाही, प्रत्येक स्टेटमध्ये हीच बोंबाबोंब आहे। ज्या वेळेला पाऊस पडतो ना त्यावेळेला ह्यांची पोल खोलली जाते। का? तर ही होतच नाही गोष्टी। का? तर ह्यांना जी जबाबदारी दिलेली आहे ही लोक पूर्णच करत नाहीत। आपापली कामं जर प्रत्येकाने जबाबदारीने जर केली असती ना तर ही परिस्थिती ओढवणार नाही। पण बाकी तुम्ही सगळं ती जबाबदारी बरोबर तुम्ही पद्धतशीर त्यांच्याकडून वसूल करता, मग टॅक्सच्या स्वरूपात म्हणा किंवा चलांच्या स्वरूपात म्हणा, सगळ्या गोष्टी। पण अशा गोष्टी झाल्या तर सगळे आता बिळात लपले। इथे ही परिस्थिती ओढवली, ह्याची जबाबदारी घ्यायला आता कोणी पुढे येणार नाही। का? तर सामान्याला त्रास होतो ना, आम्हाला काय घेणं देणं आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे। नक्की कमेंटमध्ये ना तुम्ही 2 शब्द लिहा इथे की अशी परिस्थिती ओढवली, याला जबाबदार कोण? भेटू आपण पुढच्या व्हिडिओला।